370 कलम काढलं असंही सांगतात। मी पुन्हा आपल्याला इथे कायदेशीर दृष्टिकोनातून सांगतो, 370 कलम अजूनही भारतीय संविधानात आहे। अमित शहा खोटं बोलत आहेत, देवेंद्र फडणवीस खोटं बोलत आहेत। 370A आणि 370B असे दोन भाग आहेत। 370B यांनी केवळ निष्प्रभ केलेला आहे, 370B काढून टाकलेला आहे। त्याच्यामध्ये असं होतं की जम्मू काश्मीरमध्ये इतर राज्यातला कोणी माणूस जाऊन परवानगीशिवाय जमीन विकत घेऊ शकत नाही। आणि आता आपण जमीन विकत घेऊ शकतो। किती भारतीय लोकांनी जमीन विकत घेतली? 3 जणांनी जमीन विकत घेतली आणि सगळ्यात जास्त जमीन कोणी विकत घेतली? सगळ्यात जास्त जमीन गौतम अदानी यांनी जम्मू काश्मीरमध्ये विकत घेतली। मग जम्मू काश्मीरमध्ये जे 370B काढलं ते देशप्रेमापोटी काढलं नाही, हे मी तुम्हाला सांगतो। अदानीला जमीन विकत घ्यायची होती म्हणून काढलं, कारण का त्या जमिनीमध्ये लिथियमचा साठा सापडलेला आहे। जगातला 7वा सगळ्यात मोठा लिथियमचा साठा या अदानीला देऊन